बॅनरला हिट करता आले नाही. कटआउट जो आहे तो आमचे तुकाराम मडवी सर यांचा कटआउट आहे आणि त्याला जर सुरुवातीला ज्याने अनाउन्समेंट केलं डायरेक्ट हिट, त्यानंतर सांगितलं कशाही प्रकारे जर हिट झालं तर मात्र 1,000 रुपयाचं पारितोषिक. आणि स्पर्धा संपन्न करण्यासाठी सुद्धा तुकाराम मडवी सरांनी खूप अपार मेहनत घेतलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी कमी जाणवली त्या त्या ठिकाणी ते उभे राहिले. कारण आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये खरं तर ते आले नाहीत, पण उत्कृष्ट अँकरसुद्धा आहेत, ते समालोचकसुद्धा आहेत, पंच म्हणून सुद्धा कामगिरी पार पाडली. VIP कक्षावर सुद्धा पाहुण्यांची त्यांनी खूप चांगली व्यवस्था केली. मडवी सर, कसा अनुभव आला, म्हणजे स्पर्धा संपन्न करायला किती मेहनत घ्यावी लागली? सुरुवातीला सर संतोष स्मृतीचे सर्व खेळाडू, आमचे ओनर आदरणीय रोहिदास पाटील, कर्णधार नितीन पाटील, उपकर्णधार वैभव मडवी यांची मोलाची साथ. सर हा एकट्याचा नाही खेळ, म्हणून मी जमवला मेळ. आणि याच्यामध्ये प्रत्येक आमच्या संतोष स्मृतीच्या प्रत्येक खेळाडूचं योग्य असं अमूल्य असं योगदान आहे. त्यातल्या त्यात आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच प्रत्यक्ष येऊन ग्राउंडवर त्यांनी पाहणी केली. ज्या ज्या गोष्टी आम्हाला लागल्या त्या त्या गोष्टी त्यांनी आम्हाला दिल्या. रात्री सर 9:30 वाजतासुद्धा आमचे विद्यार्थी विकेटवर पाणी मारत होते. म्हणजे यांच्यामागे खरोखर संतोष स्मृतीच्या प्रत्येक खेळाडूचा अमूल्य असं योगदान आहे. पण मडवी सर, तुम्ही एक शासकीय सेवेमध्ये एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहात. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे भजन सम्राट म्हणून तुमचं नाव नेहमीच प्रामुख्याने घेतलं जातं आहे. हा सुद्धा आमचा एक बहुमान समजतो आम्ही. भिवंडी तालुक्यातील एक भजन सम्राट म्हणून मडवी सर आहेत. तर एवढं सगळं व्यस्त असताना सुद्धा तुम्ही बारकाईने या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे. सर आवड असली ना का सवड नेहमी मिळते. आणि प्रत्येक खेळाडू ॲज अ प्रशिक्षक म्हणून माझी तेवढीच इज्जतसुद्धा करतात, मला तेवढं म्हणजे आदर करतात. आणि मी आताच बोलून गेलो का खरोखर जे ग्राउंड करण्यामागे संतोष स्मृतीच्या प्रत्येक खेळाडूचं खूप योगदान आहे. त्याच्यामध्ये गावातले सुद्धा, आम्ही सकाळी सुद्धा तुमच्याशी मी चर्चा करताना बोललो का गावामध्ये 3 फोर्टी आहेत, पण आम्ही सराव करताना 3ही फोर्टी एकत्र सराव करतो. हे या गावचं खास वैशिष्ट्य आहे सर. नाही, एकत्र राहणं फार गरजेचं आहे. अखंडता, एकता असणं फार गरजेचं आहे, गावासाठी फार महत्त्वाचं आहे. मडवी सर, खूप काही बोलायचं होतं पण सामना सुरू होणार आहे. खरं तुमच्याशी खरं तर खूप काही बोलू शकतो, परंतु वेळ खूप कमी आहे. आम्ही घेऊन जातो आपणास कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, भिवंडीचा एक बुलंद आवाज, व्हॉइस ऑफ भिवंडी, जयवंत पाटील. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. चेंडूला आडव्या बॅटनं स्वीपच्या अंदाजाने खेळलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. एकच धाव पूर्ण केलेली आहे. पहिल्याच चेंडूवर 1 धाव पूर्ण करतोय, खातं खोलतोय. संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश करतोय फलंदाज गणेश. चांगली जबरदस्त फाईट बघायला मिळेली या दोन संघांमध्ये. काटेकी टक्कर. विद्यानंद पहिलं पॉवर प्लेचे षटक हाताळतोय. सामना करेल फलंदाज नामदेव. धीम्या गतीने चेंडू टाकला होता, चेंडूला खोदून काढलेला आहे. ती फलंदाजाच्या मित्रांमध्ये बुंध्यामध्ये ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता, पण खूप चांगली रनिंग पिटून विकेट बघायला मिळते. नामदेव 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या वाढते, धावपलकावर 3. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि निश्चितच 2 संघ एकमेकाशी फाईट करताना पाहतोय. केवणी स्पोर्ट्स केवणी आणि आई एकविरा पिंपळनेर. डीजे हर्ष सुदर्शन ठाकूर ठाकराचा पाडा भिवंडी. खूप चांगली माईक सिस्टीम आमच्यापर्यंत त्याने सुपूर्द केलेली आहे. यस, खूप ठेवणीतल्या धून सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहे. आणि 3 स्टार मूवीज यांनी सुद्धा खूप दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. क्लीन अँड नीट टेलिकास्ट, ॲक्शन रिप्ले सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. चेंडू मात्र बघूया, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. गुड कॅच. पहिला फलंदाज बाद होते. मैदान सोडावं लागेल, परतीचा प्रवास करावा लागेल नामदेव याला. नाही, खरंच नितीन शर्मा आणि रुपेश मेस्त्री यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं आहे पंच म्हणून. नो डाऊट समालोचक म्हणून जयवंत पाटील यांचं सुद्धा खूप कामगिरी पहिल्या दिवसापासून त्यांचा आवाज आपण 3 दिवस ऐकणार आहोत. आणि स्कोररसाठी मॅन हू हॅव गोल्डन फिंगर, भिवंडीचे सर्वात सिनियर स्कोरर जे पेशाने खरं तर शिक्षक आहेत, राजू पाटील यांची सुद्धा एक अपार मेहनत आहे. खूप चांगलं स्कोरिंग करतायत. विद्यानंद
रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलेला आहे, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर, पण एक्झॅक्टली तिथे काय घडलंय बघूया. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली तिथे. जबरदस्त फिल्डिंग, 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. फलंदाज गणेश याने हा स्विच हिटचा फटका खेळला होता. धावसंख्या वाढते, धावपलकर 6. पण आपल्या संघासाठी एक धाव वाचवतोय हा क्षेत्ररक्षक आणि पाहतोय आपण 4 षटकांचा सामना आहे. एक एक धाव किती महत्त्वाची असते. यापूर्वीच्या सामन्यामध्ये व्यत्यय आला होता. अगदी बरोबर. इलेक्शनमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्त्व असते. निश्चितच एक धाव तिथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बघूया फलंदाज मात्र मला तर वाटते, बघूया पंचांचा काय इशारा येतोय. धाव घेताना मला तर ते फलंदाज धावचीत बाद झालेला आहे. तिथे बंडू याची खेळी संपुष्टात आलेली आहे. पण फलंदाज बाद झाल्यानंतर त्या चेहऱ्यावर खरं तर नाराजी असायला पाहिजे. फलंदाज बाद झाल्यानंतर त्या चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य बघायला मिळालं. 40+ क्रिकेट आहे. खेळणं हे खूप महत्त्वाचं आहे. सामना जिंकला किंवा हरला त्याचं मात्र अजिबात दुःख नाही, नाराजी नाही. बघा फलंदाज बाद झाल्यानंतर अगदी हसत हसत मैदान सोडलेलं आहे. नाही, जयवंत पाटील बरोबर सांगतोय, कारण 40+ क्रिकेट जे मुळात याची स्थापना झालेली आहे, यामध्ये एक पहिला महत्त्वाचा उद्देश म्हणजे फिटनेस, दुसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे करमणूक आणि जे काही 40शी नंतर काही आजाराला आपण सामोरं जावं लागतं या त्यापासून मुक्तता. कारण पाहतोय डायबेटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, डोळ्याचे काही आजार असतील, कित्येक असे आजार असतील. तुम्ही जर मैदानावर खेळ केला, मैदानी खेळ तुम्ही खेळलात तर तुम्ही नक्कीच हिट राहा, फिट राहा, हा उद्देश त्या पाठीमागचा आहे. आणि यासाठी खरं तर 40+ क्रिकेट आहे. अगदी बरोबर आपण सांगितलं. आणि त्यासाठी डॉक्टर गवली सर सकाळी सकाळी किमान अर्धा तास तरी व्यायाम केलाच पाहिजे. 40+ क्रिकेटपटूंना एक कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने एक छोटासा संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा वेळा जेवण काय असतं की 40 नंतर बरेचसे जे काही लोक असतात ते थोडेसे सेटलमेंट त्यांची होत असते आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा वेळा राजकारणाकडे वळण्याचा कल सुद्धा असतो. पण त्यामधून एकात्मता हा दृष्टिकोनसुद्धा या माध्यमातून साध्य होईल 40+. अगदी बरोबर आपण चांगला उल्लेख केला. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकर 6 एका गड्याच्या मोबदला. आणि दुसरं म्हणजे डॉक्टर गवली सर बघा 2008ला 40+ क्रिकेट भिवंडी तालुक्यामध्ये स्थापन झालं. याचं सर्व श्रेय जाईल कुंदन पाटील साहेबांना, तसेच दयानंद सोरगे साहेबांना. आणि निश्चितच बालाजी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून 40+ क्रिकेट उदयास आला. नाही, इथे सुद्धा आपण तुकाराम मडवी सरांनी आता सांगितलेलं आहे की आमच्या गावामध्ये 3 संघटना आहेत, 3 संघ आहेत, पण आम्ही सराव करताना एकत्र खेळतोय. हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. एकात्मता हे सुद्धा या माध्यमातून बघायला मिळतंय. अगदी बरोबर. एकीचे बळ मिळते फळ. आणि तुम्ही एकत्रित या, संघटित व्हा, एकतेमध्ये जी ताकद आहे ती जगाला दाखवून द्या. हे डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे मित्रांनो. खरोखरच आज 3 संघटना भिवंडी तालुक्यामध्ये स्थापन झालेल्या आहेत. सिनियर 40+ संघटना, त्यानंतर पाहतो आपण न्यू 40+ संघटना आणि मास्टर 40+ संघटना. काही दिवसानंतर 50+ असोसिएशन देखील उदयास येईल. नाही, अगदी बरोबर म्हणतोस, कारण जवळपास मी तर म्हणतोय 50% जे प्लेयर आहेत आता 50+ झालेले आहेत. पण ती स्पर्धा देखील बघायला मिळाली टेमघर येथे. 4 संघ खेळले होते त्या स्पर्धेमध्ये. 50+ वयोगटातील ते 4 संघ इन ॲक्शनमध्ये स्वतः आम्ही तिथे कॉमेंट्री केली होती. चेंडू मात्र चाललाय, फाईन फटका खेळलेला आहे. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर नाही थांबणार. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे, सीमारेषेच्या बाहेर जातोय. गुड शॉट, मिळतील 4 धावा. यस, शॉर्ट बॉल अखोट टॅपाचा चेंडू आणि कंट्रोल हुक शॉट खेळलेला. आणि जयवंत पाटील एक महत्त्वाचं आहे की तिन्ही संघटनांचा एक चांगला उपक्रम, की एक सामाजिक बांधिलकी या तिन्ही संघटनांनी जोपासलेली आहे.
आणि गरजूला एक आर्थिक मदत या माध्यमातून दिली जाते. हा एक उद्देश आहे संघटनांचा. तो उद्देश या माध्यमातून साध्य झालेला आहे. निश्चित चांगला उल्लेख केला डॉक्टर गवळी सरांनी. पुन्हा एकदा गिरीश चेंडूचा मात्र शेवटच्या मोमेंट्सला अगदी लेटकटच्या अंदाजाने खेळला होता. क्रिकेटमधला नाजूक फटका ज्याला संबोधलं जाते. शैलेशाच्या बॅटमधून एक धाव आलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकावर 11. क्रिकेट तुम्ही खेळत राहा, फिट राहा, हिट राहा. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य हीच धनसंपत्ती आहे मित्रांनो. पुन्हा एकदा गिरीश सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू मात्र निश्चितच बॅटची वरची कडा घेऊन गेला होता फ्लाय स्लिप मध्ये. फक्त एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग बघायला मिळते. धावसंख्या वाढते. धावपलकावर 12. आज 3 संघटना उदयास आलेल्या आहेत. एकूण 120 संघ आहेत 3 संघटनांचे. येणाऱ्या दिवसामध्ये अजून काही संघ ऍड होणार आहेत तिन्ही संघांमध्ये, तिन्ही असोसिएशन मध्ये. पुन्हा एकदा गिरीश स्वीट हिटचा फटका खेळलेला आहे. स्वीट शॉट. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. मैदानाला गुदगुल्या करत सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त जबरदस्त मी तर म्हणेन प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती चेंडूला अडवण्यासाठी. फिल्डर तिथे होता नरेश, पण त्याला चेंडू चकून सीमारेषेच्या बाहेर गेला अतिशय वेगाने जलद. 4 धावांसाठी. धावसंख्या वाढते. धावपलकावर 16. चांगली धावगती आता धावपलकावर बघायला मिळते ती आई एकविरा पिंपळनेर संघाची. नाही, प्रयत्न तुम्ही करायला हवे. कारण कसं असतं की संघर्ष तर जीवनात संघर्ष आहेच. आणि संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला काही सहजासहजी मिळणार नाही आहे. तुम्हाला जर एक मोठं लक्ष्य किंवा साध्य करायचं असेल तर संघर्ष करायला हवा. आणि क्रिकेटमध्ये तर खूपच संघर्ष करावा लागतो. अगदी बरोबर आपण सांगितलं. पुन्हा एकदा गिरीश सज्ज झालेला आहे. चेंडूला मात्र अलॉंग दी कार्पेट चांगला फटका खेळलेला आहे. जमिनी लगत चेंडू चाललाय. पाहतो आपण चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते. धावपलकावर 18. तुम्हाला यशाच्या उच्च शिखरावर जर पोचायचं असेल तर खरोखर अथक परिश्रम आणि एकनिष्ठ कर्तव्य तत्पर आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल त्या उद्दिष्ट ध्येय गाठण्यासाठी. स्विच हिटचा फटका खेळलेला आहे. चांगला फटका. चेंडू चाललाय. हलो 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 सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट. क्लासिकल क्रिकेट बघायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पण जेवण पाटील यावेळेला नरेशाने बघितलं थोडासा आपला वेग कमी केला. पहिल्या सुरुवातीला आपण बघितलं होतं खूप स्वतःला झोकून दिलं होतं. पण यावेळेला मात्र नरेशाने बघितलं की आपण चेंडू अडवू शकणार नाही. कारण दोघांमध्ये जी शर्यत आहे ती चेंडू जिंकणार आहे हे बघितल्यानंतर कुठेतरी स्वतःला थांबवलं आणि चेंडूला मात्र वाट दिली की तू आपण सीमारेषेच्या बाहेर पहिल्यांदा जाऊ. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 22. आपण जर 2 षटकांवर जर नजर टाकली तर निश्चितच 11.00च्या सरासरीने धावा धावपलकावर जोडलेल्या आहेत. मी तर म्हणेन एक चांगली धावगती आई एकविरा पिंपळनेर संघाची. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. चांगली टिच्चून गोलंदाजी, भेदक गोलंदाजी केली. विद्यानंद याने 1 गडी बाद केला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये गिरीश याचं महागडं षटक बघायला मिळालं. तब्बल धावा खर्च केलेल्या आहेत 16. 2 बाद धावपलकावर धावा आहेत 22. एक चांगली धावगती आहे डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. मला असं वाटतं जेवण पाटील आतापर्यंत जेवढे सामने झाले हा शेवटचा सामना आहे. 40चा आकडा पार झाला नाही. पण या सामन्यामध्ये हा आकडा पहिल्या इनिंगमध्ये पार होईल असं या ठिकाणी लक्ष दिसते. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. पण ज्याप्रमाणे फलंदाजी करतायत फलंदाज असं वाटतं की 40चा आकडा या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये पार होईल. अगदी बरोबर आपण सांगितलं. कॉमेंटेटर कर्स बघूया 40चा आकडा पार करतोय की नाही बघायचं आहे.
आई एकविरा पिंपळनेर संघ. सुरुवात तर चांगली झालेली आहे. जेव्हा तुमची सुरुवात चांगली होते तेव्हा शेवट देखील गोड होत असतो. तुम्ही नेहमीच म्हणत असता वेल बिगेन इज हाफ डन. प्रवीण तिसऱ्या षटकासाठी सज्ज झालेला आहे. चेंडू मात्र चांगला फटका आहे. बघूया एक्झॅक्टली तिथे काय घडलंय. बघूया पंचांचा काय इशारा होते बघायचं आहे. पंचांचा काय इशारा आहे ते बघायचं आहे. पंच या ठिकाणी काहीतरी इशारा करतायत. चेंडू मात्र निश्चित डॉट बॉल असणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होणार आहे बॉलिंग मार्कवर प्रवीण. सामना करेल फलंदाज गणेश. मिस टाइम फटकाय. बघूया आपण. चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. त्या गणेश याने धावसंख्या वाढते. धावफलकावर 24. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे आणि खरोखरच दोघांमध्ये एक चांगली वेगवान भागीदारी बघायला मिळते. खरं तर 6 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झाले होते. स्वीट चिटचा फटका. स्वीट शॉट खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते. धावफलकावर 25. मला वाटते दोन्ही फलंदाज या ठिकाणी मिस स्वीट हिट म्हणणार नाही, स्वीट हिट खेळतायत. कारण सुरुवातीला आपण बघितलं 2 फटके जे खेळले होते, 2 चौकार लागवले शैलेश यांनी, आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय यावेळेला स्वीट हिटचा फटका खेळला तो गणेश याने. जेव्हापासून T20 क्रिकेटला सुरुवात झालेली आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहतोय आगले वेगळे फटके बघायला मिळत आहेत सध्या टेनिस क्रिकेटमध्ये देखील. चेंडू मात्र निश्चितच चॉप करण्याचा प्रयत्न केला होता. एक छोटी चिक्की सिंगल तिथे धाव पूर्ण केलेली आहे. चेंडू मात्र निश्चितच थर्ड मॅन आला होता तिथे. फिल्डर आपण बघितला, चांगली फिल्डिंग बघायला मिळेल त्याच्याकडून. यस, आपण उल्लेख केला कारण 2003 मध्ये T20ला सुरुवात झाली, पण भारताने पहिला सामना जो खेळला तो 2006 मध्ये. येऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे. निश्चितच वेगवान चेंडू हाताळला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण जर विचार केला, सर्वात वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली, शोएब अख्तर, वसीम अक्रम, त्यानंतर वकार युनुस, त्याचा आवर्जून मी उल्लेख करणार आहे, शॉन टेट, शेन बॉन्ड, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले. यस, सर्वाधिक फास्टेस्ट चेंडू शोएब अख्तर याने हाताळला होता 161.3. चांगला उल्लेख केला डॉक्टर गवली सर तुम्ही. चेंडूला मात्र स्वीच हिटचा फटका केलेला आहे. चेंडू चाललाय अगदी डीप कव्हरला. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष होता. चेंडूला उचलणार, फेकणार. तिसरी धाव घेताना फलंदाज धावचीत बाद होते. तिसरी धाव घेताना मला वाटतं या ठिकाणी फलंदाज बाद झालेला आहे. 30 षटकांचा खेळ पूर्ण होतो आणि धावसंख्या झालेली आहे 28. तर जेव्हा आपण T20चा उल्लेख केला, 2003 मध्ये T20ला सुरुवात झाली. पहिला सामना भारताने 2006 मध्ये खेळला. खरं तर सुरुवातीला T20ला भारताने विरोध केला होता, पण पहिला सामना 2006 मध्ये खेळल्याने एक मजेशीर गोष्ट अशी आहे, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डेमध्ये 4-0 आपला पराभव झाला
पण जो पहिला सामना टी20चा खेळला गेला त्यामध्ये मात्र आपण विजय संपादित केला आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय खेळामध्ये एकमेव टी20 खेळले आणि तो सामना आपण जिंकला होता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध. अगदी बरोबर आपण उल्लेख केला आणि चालू स्पर्धा पाहतोय श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये भारतीय संघाने पहिला विजय मिळवलेला आहे T20 क्रिकेटमध्ये श्रीलंकेला नमून. आणि दुसरा सामना आज आपल्याला बघायला मिळेल संध्याकाळी ठीक 7 वाजता श्रीलंका आणि मेन इन ब्ल्यू भारत यांच्यामध्ये. सध्या पहिल्या स्थानावर आहे, अव्वल स्थानी भारतीय संघ. खूप चांगली कामगिरी, 269 गुणांसह भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. 2 नंबर क्रमांकावर इंग्लंड आणि 3ऱ्या स्थानावर आहे पाकिस्तान. यस, आमचे एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील इतकी चांगली माहिती देत आहेत. मला वाटतं एक एक्सपर्ट स्कोरर असा कुठलाही नसेल ज्याच्याकडे अशा प्रकारची पूर्ण माहिती असेल आंतरराष्ट्रीय खेळाची. खूप चांगली माहिती देताना निश्चितच राजू पाटील सर. पाहतो आपण सर्वात जास्त धाबा आता भारताचा पाहतो हिटमॅन रोहित शर्मा याच्या नावावर पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल, तिसऱ्या स्थानावर भारताचा विराट कोहली. 3 खेळाडू अग्रेसर आहेत सध्या अव्वल रँकिंगमध्ये पाहतोय T20 क्रिकेटच्या. तर 28 धावा झाले. तर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि असं वाटतं की 40+ कडे पाहत असणार आहे या ठिकाणी आई एकविरा पिंपळनेर हा संघ 40+ कडे पाहत का. दोन्ही जे फलंदाज आहेत दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि अजूनही मला वाटते अभिषेक यायचा बाकी आहे. आता मात्र अभिषेक आलेला आहे खेळण्यासाठी आणि दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. निश्चितच आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये बघूया किती धावा कुठून काढतायत दोन्ही फलंदाज. आकाश, चेंडू मात्र निश्चितच स्क्वेअर चेंडू आहे, डाऊन द लेग स्टंप. हा चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक अवांतर धाव. धावसंख्या वाढते धावपलकावर 29. चांगली फलंदाजी करताना विशेष करून सलामीला येऊन गणेश चांगली फलंदाजी करते. शैलेश यांनी देखील खूप चांगले योगदान दिलं. 16 धावांचं एक उपयुक्त इनिंग आपल्या संघासाठी त्याने सादर केली. मौलिक धावा जोडल्या आपल्या संघासाठी. आकाश पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करताना. चेंडू मात्र चांगला लॉफ्टेड स्ट्रोक. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज धावचित बाद होते. बिग विकेट अभिषेक. यस, मागच्या वेळेला सुद्धा अभिषेक थोडासा कृषी स्टेजमध्ये धावबाद झाला होता. लक्षात घ्यायचं, मागच्या वेळेला सुद्धा अभिषेक अशाच कृषी स्टेजमध्ये धावबाद झाला होता. नाराजी त्याने व्यक्त केली होती. यावेळेला मात्र त्याने नाराजी थोडीशी व्यक्त केलेली नाही आहे. 4 बाद. चार बाद 30 धाबा. निश्चितच डॉक्टर मोरेश्वर गवली सर किमान 40+ जरी धाबा 40 जरी धाबा धावपलकावर जोडल्या तर निश्चितच प्रेक्षकांना एक काटेकी टक्कर रफ अँड टॉप एन्काउंटर सामना बघायला मिळेल या दोन संघांमध्ये. आता मात्र खेळण्यासाठी येतोय निलेश. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने अँकर रोल केला होता, खेळपट्टीवर थांबून संघाला विजय मिळवून दिला होता. आकाश, याला मात्र स्क्वेअर कट, पण मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. काय फटका खेळलेला आहे, स्क्वेअर कटचा फटका. मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 32. ताकदवर फटका होता, मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं आपल्या संघासाठी. 2 धावा वाचवते हा क्षेत्ररक्षक. आकाश, बत्तीस धावा झाल्यात. आकाश, याला पुन्हा एकदा बॅटला स्पर्श करून चेंडू येतोय. शॉर्ट फाईन निघाला. फक्त 1च धाव मिळेल. धावसंख्या झालेली 33. पंच काय त्या ठिकाणी इशारा करतात पाहूया. पंच दोन्ही एकत्र येतील. पंच काय इशारा करतात, दोन्ही पंच या ठिकाणी एकत्र येत आहेत. त्यानंतर ते चर्चा करतील आणि मगच पंच या ठिकाणी इशारा करतील.
क्षेत्ररक्षण मात्र लावून घ्यायचं आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंच कुठली मागणी करतायत त्यांचा इशारा आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आहे. आमची 3 स्टार मूव्हीची संपूर्ण टेक्निकल टीम या ठिकाणी सज्ज होईल. कारण पंच या ठिकाणी पाहतील रिप्लेमध्ये, कारण बेल्स त्या ठिकाणी पडली होती. पंचांचं बारकाईने लक्ष होतं आणि पंच रिप्लेमध्ये पाहतील, अल्ट्रा स्लो मोशनमध्ये पाहतील. आमची 3 स्टार मूव्हीज त्याची संपूर्ण टेक्निकल टीम पंच पुन्हा एकदा मागणी करतायत अल्ट्रा स्लो मोशनमध्ये त्यांना पाहायचं आहे. आणि यस, आपण पंचच्या ठिकाणी पंच आपल्या जागेवर जातील आणि त्यानंतर ते या ठिकाणी आमच्यापर्यंत इशारा येईल, निर्णय त्यांचा येईल, डिसिजन येईल. यस, त्रिफळाचीच झालेला आहे या ठिकाणी. फलंदाज जो आहे त्रिफळाचीच झालेला आहे, क्लीन बॉल झालेला आहे. कारण बेल्सला ट्रिप केलेला आहे, बेल्सला ट्रिप केलेला आहे. निलेश बाद झालेला आहे. धावसंख्या मात्र थांबलेली आहे 32. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा मात्र 40चा आकडा पार होतोय की मात्र धावसंख्या 40च्या आतमध्ये थांबते. 32 धावा झालेल्या आहेत, 32. आता मात्र कॅप्टन चेतन येतोय, कॅप्टन चेतन येतोय फलंदाजी करण्यासाठी. याला मात्र उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी षटकामध्ये करताना पाहतोय आकाशास. आता फक्त 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. स्लॉग ओव्हरमध्ये तुम्ही जेव्हा इतक्या प्रमाणात चांगली गोलंदाजी करतात, धावसंख्या कुठे थांबून ठेवतात, धावसंख्या थांबलेली आहे 32. फुलटा चेंडू फटका खेळलाय, चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. चेंडूचा अंदाज आला नाही, चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 36. 36, 40चा आकडा पार होतोय का बघायचा आहे. शेवटचा चेंडू आहे खेळपट्टीवर. कॅप्टन चेतन 4 धावा चेंडू मिळून 40चा आकडा पार होतोय का बघायचा आहे. आकाश याला पुन्हा ड्राईव्ह केलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. थोडासा थ्रंबल होतं क्षेत्ररक्षक डीप आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 3री धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र धावसंख्या झालेली आहे 38 आणि 39 धावांचं लक्ष्य. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर जाऊया. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी काही मान्यवर उपस्थित झालेले आहेत. सर्वप्रथम ज्यांच्याकडून आम्हाला गिफ्ट हॅम्पर
या स्पर्धेसाठी ज्यांनी स्पॉन्सर केलेले असे श्री रमेशजी प्रजापती हे व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करणार आहे नितीन पाटील कॅप्टन यांना मी विनंती करते आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे ज्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी गिफ्ट हॅम्पर हे पुरस्कृत करण्यात आलेले आहे त्यानंतर अशा व्यक्तीचा आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत आम्हाला अभिमान वाटतोय आणि आनंद देखील होत आहे दी व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज व्यवसायाने डॉक्टर आय स्पेशालिस्ट सर्जन आहेत नेत्र चिकित्सक अधिकारी माजी अध्यक्ष आहेत महात्मा गांधी तंटामुक्त समिती त्यानंतर सर्वात सिनियर कॉमेंटेटर ज्याने खूप दिग्गज समालोचकांच्या समवेत कॉमेंट्री केलेली आहे भारताचे स्टार बुलंद आवाज सुशील दोशी त्यानंतर महेश तिवारी आणि निश्चितच खूप समालोचकांच्या सोबत त्याने कॉमेंट्री केलेली आहे आणि तसेच मित्रांनो बघा कित्येक सिने कलावंत यांच्या ओपिनियन कव्हर केलेले आहेत स्टार क्रिकेटपटू यांच्या देखील ओपिनियन कव्हर केलेले आहेत द मॅजिकल व्हॉइस ऑफ ठाणे डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांना सन्मानित केले जाते शॉल बुके सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे त्यानंतर स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे चिकू प्रजापती यांचा देखील स्वागत आणि सन्मान मडवी सर आपल्या शुभ तत्पूर्वी बघा एक चांगला संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून एकच लक्ष कोटी कोटी वृक्ष आपण लावूया आणि हे वृक्ष दिलं जात आहे डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांना चांगला उपक्रम झाडे लावा झाडे जगवा सेव्ह ट्री सेव्ह अर्थ असा एक चांगला संदेश दिला जातोय तो म्हणजे संतोष स्मृती मास्टर 40+ संघ राहणालच्या वतीने यस खूप खूप आभार मी या ठिकाणी व्यक्त करतोय खार करून संतोष म्हणजे 40+ संघ जे राहणार यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय कारण आज मला या ठिकाणी समालोचन करण्याची त्यांनी जी संधी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय आभार मी व्यक्त करतोय विशेष म्हणजे माझे सहकारी समालोचक जेवण पाटील यांचा सुद्धा खूप आभार व्यक्त करतोय आणि मी या ठिकाणी महत्त्वाची आठवण करून देतोय की जे रोपटं या ठिकाणी दिलेलं आहे मला एक आठवण झाली की पंचकृषी मैदानावर सुद्धा मी एक स्पर्धा केली होती खास करून पोलीस डिपार्टमेंटची स्पर्धा पोलीस जनता दोस्ती चषक अशी स्पर्धा केली होती आणि त्या स्पर्धेचा उद्देशसुद्धा हाच होता आणि त्या ठिकाणी सयाजी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते सावंत सर जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांच्या माध्यमातून स्पर्धा होती आणि ते आले होते आणि जेव्हा जेव्हा मी जातोय तेव्हा मला सयाजी शिंदे यांची आठवण होते कारण त्यांनी नेहमीच हा उपक्रम ठेवलेला आहे झाडे लावा झाडे जगवा आणि काही हजारो झाडे त्यांनी या माध्यमातून लावलेली आहेत आणि हा संदेश सगळ्यापर्यंत पोहोचवलेला आहे पुन्हा एकदा मी संतोष स्मृती मास्टर 40+ संघाचं खूप खूप आभार व्यक्त करतोय मला समालोचन करण्याची त्यांनी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभार माझे सहकारी समालोचक जयवंत पाटील यांचेही मी खूप खूप आभार व्यक्त करतोय सामन्याला सुरुवात होणार आहे मात्र आजच्या दिवसात सामना कंप्लीट करून या ठिकाणी मी निरोप घेणार आहे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तत्पूर्वी स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे तो म्हणजे चिक्कू प्रजापती यांना देखील सन्मानित केलं जाणार आहे स्पर्धेच्या माध्यमातून चिक्कू प्रजापती आपण पुढे यायचं आहे त्यांना सन्मानित केलं जाणार आहे स्पर्धेच्या माध्यमातून त्यानंतर आज या एक दिवसासाठी आम्हाला जे पंच लाभलेले आहेत नितीन शर्मा अतिशय जबरदस्त पंच आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असे पंच आहेत खूप निष्णात पंच आहेत तुकाराम मडवी सरांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे आजच्या दिवसामध्ये खूप चांगली पंचांची भूमिका बघायला मिळाली नितीन शर्मा
तुकाराम मडवी सरांना मी विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. शॉल बुके देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर हे आंब्याचं रोपटं देखील दिलं जात आहे. एक चांगला उपक्रम मी तर म्हणेन भारतीय संस्कृतीमध्ये आंब्याला देखील खूप एक मानाचं स्थान आहे. पूजनीय वनस्पती आहे आंब्याचं रोपटं. निश्चितच फळांचा राजा आंब्याचं रोपटं नॅशनल फ्रूट म्हणून एक आंब्याचं रोपटं देखील दिलं जात आहे. धन्यवाद डॉक्टर गवली सर. त्यानंतर चिकू प्रजापती यांना देखील सन्मानित केले जाणार आहे. मी कैलास पाटील यांना विनंती करणार आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. तर सामन्याकडे बोलूया आपण. दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील हा अंतिम शेवटचा सामना आहे. 39 धावांचं लक्ष आहे. 9.75ची सरासरी आहे प्रति षटकाचा आपण जर विचार केला तर. पण चांगला बॅटल चांगला कॉन्टेस्ट रंगणार आहे निश्चितच दोन संघांमध्ये. कारण आजच्या दिवसावर आपण नजर टाकली तर उच्च कोटीचा दोन्ही संघांनी खेळ केलेला आहे. तिन्ही पार्टमध्ये गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. पण बघूया कोणता संघ कोणत्या संघावर मात करते ते. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीच कोणताच प्रबल दावेदार संघ नसतो. हॉट फेवरेट संघ देखील स्पर्धेच्या बाहेर होताना आपण बघितलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कित्येक उदाहरणं देता येतील. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज गणेश. सामना करेल संघाचा सर सेनापती कॅप्टन आकाश पाटील. स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला समाधान. चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये धडक मारणार आहे. कारण अंतिम फेरीत कालच्या दिवसामध्ये धडक मारलेली आहे स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली या संघाने. उच्च कोटीचा खेळ बघायला मिळाला. इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांची कालच्या दिवसामध्ये बघायला मिळाली होती. लेटकटचा फटका खेळलेला आहे. चेंडू अतिशय वेगाने सीमारेषेकडे सरसावतोय. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. नाही थांबणार. 4 धावांसाठी चौकार. यस, या ठिकाणी आपण एखादा व्यवसाय जेव्हा सुरू करतो ना, कमीत कमी भांडवल आणि जास्तीत जास्त फायदा असं समजलं. लेट कट क्रिकेटमधला ज्याला नाजूक फटका संबोधला जातो तो फटका आकाशाने खेळलेला आहे आणि आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू सरळ निघून गेला होता. स्क्वेरिश थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. पहिले चेंडूवर एक दमदार चौकारांशी प्रारंभ केलेला आहे धावसंख्येला. पुढे येऊन स्टेप आउट खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र निश्चितच अभिषेक याला जज करता आलं नव्हतं तिथे. शॉर्ट मिड विकेटला 2 धावा पूर्ण करतो आकाश. धावसंख्या वाढते धावपलकर 6. 6 विदाउट लॉस. मला वाटते आज आकाश 100चा आकडा पार करतोय की काय. कारण पहिल्या सामन्यामध्ये मला वाटतं 27 धावा पटकावल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 24 धावा आणि तिसऱ्या सामन्यामध्ये मला वाटतं 21 धावा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे गणेश टेम्पल एंडच्या टोकाकडून. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. डाऊन द लेग स्टंप हा चेंडू टाकला होता. मिळेल एक अतिरिक्त धाव. धावसंख्या वाढते धावपलकर 7. स्वेअर चेंडू होता. पण इथे सामना जिंकण्यासाठी आई एकविरा पिंपळनेर संघाला खूप अथक परिश्रम करावे लागतील. चेंडू मात्र बघूया हवाई फायर. पण क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. गुड कॅच. बिग विकेट. बिग ब्लो. बिग फिश गॉन. फलंदाज बाद होते.
अराउंड दी ऑफ स्टंप पाहू शकता आपण झेल कशा प्रकारे घेतलेला आहे. अराउंड दी ऑफ स्टंप खेचून मारलेलं होतं. खरं तर उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हवेच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध जातात ना तेव्हा तुम्हाला खूप परिश्रम करावे लागतात. जेव्हा जेव्हा मग तुमचं लाईफ जीवन असं किंवा मग एखाद्या तुम्ही पाण्यामध्ये प्रवास करतात, प्रवाहाच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही जातात तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतो प्रवाहाच्या विरुद्ध. त्याचप्रमाणे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, हवेच्या विरुद्ध फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये आकाश बाद झालेला आहे. निश्चितच जबरदस्त झेल घेतला. नवीन फलंदाज मनोहर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. सातत्याने मोठे फटके खेळताना आपण बघितलं होतं आकाशाला. एव्हरी डे इज नॉट संडे, प्रत्येक दिवस रविवार नसतो. आणि झेल काय घेतलेला, अफलातून झेल घेतलेला आहे तो काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक निलेश याने. धावसंख्या धावपलकर 7, एका गड्याच्या मोबदल्यात गणेश याने आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. बिग विकेट पुन्हा एकदा सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर राईट आर्मवर द विकेट. चेंडू मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, संधी होती तिथे, संधी क्रिएट निर्माण झाली होती पण चान्स तिथे प्रयत्न केले नव्हते चेतन याने. अशा प्रकारचे झेल तुम्हाला घ्यावेच लागतील. येस, हा झेल बघितला तर मला आठवण झाली रिलायन्स कप 1987मध्ये भारताचा कपिल देव याने चांगले फलंदाजीला प्रारंभ केला, फटकेबाजीला प्रारंभ केला आणि आता जो झेल घेतला त्या ठिकाणी इंग्लंड संघाचा कर्णधार माईक गॅटिंग जाऊन उभा राहिला आणि हेमिंगला चेंडू सोपवला हातात आणि कपिल देव यांचा झेल त्याच ठिकाणी घेतला आणि मात्र सामन्याला काळाटी मिळाली. भारत सेमीफायनलमध्ये मुंबईला वानखेडे श्रेणीवर पराभूत झाला. अगदी बरोबर. याविषयी नंतर देखील आम्ही उल्लेख करणार आहोत. चांगली माहिती देताना डॉक्टर मोरेश्वर गवलीसर चेंडूला शॉर्ट आर्म पुल केला, कंट्रोल पुलचा फटका बघायला मिळतोय. अभिषेक होता तिथे फिल्डर, फक्त एकच धाव मिळेल मनोहऱ्याला. पण डॉक्टर गवली सर, पूर्वीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट खूप चेंजेस. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये जी मजा होती ती आता मात्र थोडीशी लुप्त होताना पाहतोय. नाही, ॲब्सोल्युटली. नक्कीच आपण यावर खूप वेळ जाणार आहे चर्चा करण्यासाठी. वेळ कमी आहे आमच्याकडे. चेंडू मात्र एक आगला वेगला फटका खेळण्याचा तिथे प्रयत्न केला, टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मिळेल. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर तिथे दक्ष होता. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 10. खूप काही सांगायचं आहे पण आमच्याकडे वेळ कमी आहे. नाही, मला तो सामना यासाठी आठवतोय की दिलीप वेंगसरकर, कर्नल दिलीप वेंगसरकर यांना मॅक्रेल पॉयझनिंग झालं होतं. बागडा खाल्यामुळे पॉयझनिंग झालं. त्या सामन्यामध्ये खेळू शकले होते. चंद्रकांत पंडित यांना संधी मिळाली. जेव्हा कपिल देव आले त्यांनी 20 चेंडूमध्ये 31 धावा जमा केल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून देणार, फायनलमध्ये प्रवेश मिळवून देणार असं वाटत असताना त्यांचा झेल इंग्लंड संघाचा कर्णधार माईक गॅटिंग याने घेतला. म्हणूनच उल्लेख यासाठी करायचं की कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. झेल घेतल्यानंतर सामन्याला कशा प्रकारे काळाटी मिळते आणि झेल सोडल्यानंतर तुम्हाला पराभवाला कशा प्रकारे सामोरं जावं लागतं हे तुम्ही आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकर 10. आस्किंग रन रेटला पहिल्या षटकामध्ये स्पर्श केलेले आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये 18 चेंडू आणि तब्बल 29 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला. सुरुवात तर चांगली झालेली आहे. केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाचे दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर नामदेव. सामना करेल फलंदाज सलामीवीर समाधान. शफल होऊन खेळलेला आहे. बघूया, क्षेत्ररक्षक प्रकाश होता तिथे. चेंडू त्याला चकून जाईल. सीमा पार. 4 धाबांसाठी चौकार. तुम्हाला झेल घेता येत नसेल तर तुम्ही चेंडू अडवण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण कसं असतं, 1-1, 2-2 धावा महत्त्वाच्या असतात. तुम्ही जर चेंडू अडवला तर कदाचित तुम्ही 2 धावा त्या ठिकाणी वाचवू शकतात. भले तुम्हाला झेल घेता आलेला नाही आहे पण प्रयत्न तुम्ही करायला हवाच. कारण प्रयत्न करणं हे फार गरजेचं आहे. प्रयत्न करत राहा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. अगदी बरोबर आपण उल्लेख केला. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न तुम्हाला करावेच लागतील. क्षेत्र मग कुठलंही असो. धावसंख्या धावपलकर वाढते. 14. एका गड्याच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. गोलंदाज नामदेव बॉलिंग मार्कवर सज्ज होते. सामना करेल फलंदाज समाधान, जो आतापर्यंत खेळतोय 6 धावांवर. मनोहर खेळतोय 1 या धावसंख्येवर. आकाश आज लवकर बाद झाला, वैयक्तिक 6 या धावसंख्येवर.
पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता तिथे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चांगला चेंडू टाकला होता. फलंदाजाची बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावपलकर 14 एका गड्याच्या मोबदल्यात. नामदेव पुन्हा एकदा सज्ज झालेल्या बॉलिंग ट्रॅकवर. चेंडूला मात्र शॉर्ट ऑन पुल केलेला. कंट्रोल पुलचा फटका. चेंडू मिड विकेट सीमारेषेकडे चाललेला. अभिषेक चपल क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलणार, फेकणार. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद होते. पहिली धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद झाला. पण डॉक्टर गवळी सर, मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटते, सर्वात जास्त धावबाद आपण जर बघितलं तर कॅरेबियन खेळाडू म्हणजे वेस्ट इंडिजचे खेळाडू धावबाद होताना आपण बघितलेले आहेत. त्यानंतर इंजमाम उल हक पाकिस्तानचा, त्याच्या नावावर विक्रम देखील आहे धावबाद होण्याचा. पण एक गोष्ट लक्षात आहे, जेवण पाटील सर्वाधिक जास्त वेळा धावबाद झाला असेल तर श्रीलंकेचा मारवन अट्टापट्टू 41 वेळा बाद झालेला आहे. त्यानंतर इंजमाम उलक 40 वेळा बाद झालेला आहे. राहुल द्रविड हा 40 वेळा धावबाद झालेला आहे. हे तिघांचे नावं प्रामुख्याने घेता येतील. अगदी बरोबर, आपण चांगला उल्लेख केला. धावसंख्या धावपलकर 15. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे गिरीश. पण डॉक्टर गवली सर, आवर्जून मला उल्लेख करावा असं वाटते, मारवन अट्टापट्टू तब्बल 10 ते 12 वेळा शून्यावर बाद झाला. पण त्यांच्या संघाचा जो कॅप्टन होता त्याने त्याच्यावर भरोसा ठेवला आणि नंतर त्याचा खेळ काय तुफानी खेळ बघायला मिळाला. आपण नक्की चर्चा करू. थोडासा वेळ आहे कारण चेंडू टाकला जाईल. शून्याचा जेव्हा विषय येईल तेव्हा सर्वप्रथम मुथय्या मुरलीधरनचं नाव घेता येईल. 59 वेळा शून्यावर बाद झालेला आहे. 54 वेळा कॉटनी वॉल्श बाद झालेला आहे शून्यावर. अगदी बरोबर आपण सांगितलं. कोर्टनी वॉल्श एक भेदक गोलंदाज होता वेस्ट इंडिजचा. चेंडूला मात्र हुक केलेला आहे. खराब फिल्डिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नामी संधी चालून आली होती. 4 धावांसाठी चौकार. नाही, पण हा झेल घेतला असता तर काही प्रेशर बिल्डअप करता आलं असतं. धावसंख्या चौकाराने वाढते. 19 धावा झालेल्या आहेत. मात्र हा झेल घेतला असता. क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं, पण जर झेल घेतला असता तर केवनी संघावर एक प्रेशर बिल्डअप करता आलं असतं. कारण गिरीश असा एक फलंदाज आहे, तो कोर्टामध्ये जितकी कामगिरी करतोय त्यापेक्षा जास्त चांगली कामगिरी मैदानात करीत असतो. कारण गिरीश ॲडव्होकेट आहे. कोर्टामध्ये जितकी कामगिरी त्यापेक्षा जास्त चांगली कामगिरी तो मैदानात करीत असतो. धावसंख्या धावपलकर 19. निश्चितच नामी संधी चालून आली होती. झेलबाद होता फलंदाज वाजलेला आहे. धावसंख्या पाहतो आपण 19. 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे तिथे. अभिषेक चांगला झेल आणि फलंदाज गिरीश याचा संपला खेळ. पण अभिषेक याचा खेळ आपण खूप वर्षांपासून पाहतोय. एक चप्पल क्षेत्ररक्षक, सेफ हँड, ग्रेट हँड आहे. आई एकविरा पिंपळनेर संघाचा आणि जबरदस्त झेल घेतलेला आहे. परतीचा प्रवास करावा लागलेला आहे. तो गिरीश याची खेळी संपुष्टात आलेली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना प्रवीण. धावसंख्या धावपलकर कायम आहे. 19. लक्ष्य 39 धावांचं. मला असं वाटतं की संघर्ष नक्कीच बघायला मिळणार आहे. कारण जवळपास निम्मा पल्ला पार केलेला आहे. कारण 19 धावा झाल्या. त्यांनी 2 षटकांचा खेळ सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे. 13 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे. कश्मकश, अटीतटी, संघर्ष, बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळेल. जीवन एक संघर्ष आहे. अनिल कपूरचा खूप चांगला चित्रपट होता जीवन एक संघर्ष आहे. खरंच मित्रांनो, जीवनामध्ये खूप वेळा संघर्ष करावा लागतोय सातत्याने. आणि संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार सुद्धा नाही. जर चांगल्या प्रकारे तुम्हाला काही गोष्टी हव्या असतील
तर तुम्हाला संघर्ष करावा लागतो, वेळोवेळी पदोपदी तुम्हाला संघर्ष करावा लागतोय. निश्चित चांगला उल्लेख केला. गेंदे बची है 13 और इस मुकाबले को जीतने के लिए अब 20 रन चाहिए. 13 बॉल टू लेफ्ट अँड 20 रन्स टू नीट. 13 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची आवश्यकता आहे 20. काटे की टक्कर. दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मात्र चांगला फटकाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. गॅप मधून दणदणीत चौकार. क्लास फटका बघायला मिळाला. क्लासिकल संगीत ऐकायला खूप बरं वाटतं आणि क्लास फटका बघायला सुद्धा खूप बरं वाटतं. स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळाला आणि प्लेसमेंट किती जबरदस्त होतं, कारण अभिषेक त्या ठिकाणी होता. अभिषेकने फक्त बघितलं की चेंडू किती वेगात हा डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेच्या बाहेर जातो. एक कलात्मक क्रिकेट बघायला मिळालं. कलात्मक क्रिकेटचा एक आविष्कार आणि एक सदाबहार चौकार बघायला मिळाला प्रवीण याच्या बॅटमधून. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकर 23. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 8.00च्या सरासरीने धावा कुठून काढाव्या लागतील. प्रवीण आणि समाधान ही जोडी खेळपट्टीवर आहे, पण अजूनही सामना संपलेला नाही. 60-40 अवस्था आहे सामन्याची. बघूया 60% आपण सामना पाहतोय केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाकडे झुकताना. या उलट 40% सामना झुकताना पाहतोय पिंपळनेर संघाकडे. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. जर तरला क्रिकेटमध्ये अजिबात स्थान नाही. नाही, क्रिकेटमध्ये कुठल्या प्रकारे अनिश्चितता नसते, कारण वर्ल्ड कप 1983 जो सामना झाला होता भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, त्यावेळेला प्रेक्षकांनी जे समीकरण केलं होतं 80 आणि 20, म्हणजे 80% सामना हा वेस्ट इंडिजच्या बाजूला आणि 20% भारताच्या बाजूला झाला. मात्र उलटच, कारण 25 जूनची ती दुपार, 25 जूनला तो सामना झाला होता आणि प्रेक्षकांनी समीकरण जे केलं होतं आणि ज्याप्रमाणे व्ही रिचर्ड्सने सुरुवात केली होती. जेव्हा व्ही रिचर्ड्स मैदानात आला तेव्हा व्ही रिचर्ड्सने 7 चौकार लगावले. 28 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी केली आणि असं वाटतं की एकतर्फा विजय मिळवून देतोय, पण व्ही रिचर्ड्स बाद झाल्यानंतर मात्र सामन्याला काळजी मिळाली. आणि आजचा सामना देखील T20चा दुसरा सामना होणार आहे श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये. बघा प्रेडिक्शन लागलेलं आहे. भारतीय संघ 80% सामना निश्चितच भारताकडे झुकलेला आहे. 20% फक्त श्रीलंका संघाकडे आहे. प्रेडिक्शन आहे प्रेक्षकांचं. चेंडूला बॅकफुटवर जाऊन कट केलेलं आहे. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चाललं डीप कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळते. किरण होता. 2 धावा पूर्ण केलेल्या. धावसंख्या वाढते. धावपलकर 25. 14 धावांची अजून आवश्यकता आहे येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. शैलेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र अतिशय चांगला चेंडू होता. इन कट्टर डिलिव्हरी झपकन आतमध्ये आणला चेंडू येताना आपण बघितला. निर्धाव चेंडू जातोय. चेंडू शिल्लक आहेत 10. धाबांची आवश्यकता आहे 14. शैलेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पाहतोय. चेंडू मात्र फाईन फटका खेळलेला आहे. फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जाते. चौकार. या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा येतात आयोजनाला, खास करून केवणीवरनं, आणि त्यांनी शुभेच्छा दिल्यात केवणी स्पोर्ट केवणी संघाला. विकास पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात. विकास पाटील यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहत. विकास पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि विशेष म्हणजे विकास पाटील माझे भाचेसुद्धा आहेत, स्पर्धा पाहत आहेत. त्यांनी केवणी स्पोर्ट केवणी संघाला खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. विकास पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. जर पिंपळनेर संघ पराभूत झाला तर टर्निंग पॉईंट काय असेल तर त्यांचं गचाल क्षेत्ररक्षण. अशा प्रकारची जर तुम्ही फिल्डिंग केली तर निश्चितच या सामन्यापासून तुम्ही दूर जाऊ शकता, विजयापासून दूर जाऊ शकता. शैलेश. चेंडू मात्र बघूया चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक किरण याने एका हाताने झेल घेण्याचा तिथे प्रयत्न केला होता. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते. धावपलकर 30. विजयापासून 9 धावा दूर आहे. 8 चेंडू आणि 9 धावा. सोपं समीकरण आहे.
खेळपट्टीवर प्रवीण 4 धावांवर खेळतोय. समाधान चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. 14 धावांवर खेळतोय. चेंडूला ड्राईव्ह केलेलं आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातो. निलेशाचं चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल प्रवीण याला. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 31 विजयापासून 8 धावा दूर आहे. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आहे. निश्चितच विजयासाठी इथून मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी करावी लागेल. विकेट घ्यावे लागतील. दबाव आणावा लागेल फलंदाजीवर. या उलट सोपं समीकरण आहे. 7 चेंडू आणि 8 धावा. सेमीफायनलमध्ये दाखल होण्यासाठी केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला स्वीपच्या अंदाजाने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डावी इष्टी सोडून जाणारा चेंडू. अगदी गुडघे टेकले होते फटका खेळण्यासाठी. ते पण आपण कुठल्या प्रकारे इन्स्ट्रक्शन देऊ नका, हातवारे करू नका, कारण आमचे दोन्ही पंच जे आहेत ते प्रोफेशनल पंच आहेत. MC चे पंच आहेत. ते त्यांचा इशारा निर्णय योग्य वेळी देतील. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. स्विंग अँड मिस डॉट बॉल. फाईन डिलिव्हरी. आता मात्र 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 7 धावा. एक रोमांचकारी सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. अटीतटीची लढत प्रेक्षकांना बघायला मिळते दोन बलाढ्य संघांमध्ये. शेवटी क्रिकेट आहे. जो जिता वही सिकंदर. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता, कारण चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा जो नियम आहे. त्यामुळे आता नक्कीच मिडल कॉन्फरन्स आणि पाणीसुद्धा घेऊन जातील या ठिकाणी, कारण पाण्याबरोबर एक संदेश असणार आहे. पाणी के साथ कहाणी भी होगी. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल. या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर आई एकविरा पिंपळनेर या संघाला. ह्या उलट सोपं समीकरण आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाला. यस मित्रांनो, आज हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा अंतिम षटक असणार आहे. पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर व खास करून 3 स्टार मूवीज याच्या माध्यमातून GTCच्या 3 स्टार मूवीजच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहतायत त्यांचं मी संतोषपती मास्टर 40+ राहणार यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि आजच्या दुसऱ्या दिवसासाठी त्यांचं मनपूर्वक आभारी व्यक्त करतोय. निश्चितच शेवटचं निर्णायक षटक क्रुशल मोमेंट्स आहे सामन्याचा. बघूया शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये कर्णधार कॅप्टन चेंडू सोपवतोय ते बघायचं आहे. स्पीडअप करायचं. चला शेवटचं निर्णायक षटक गोलंदाज बघूया. बॉलिंग मार्कवर निश्चितच बघायला मिळेल तो म्हणजे चेतन. आज हर्ष DJ, सुदर्शन ठाकूर यांनी सुद्धा खूप चांगली माईक सिस्टीम उपलब्ध करून दिली. आमच्या आवाईची काळजी घेतली. त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. 3 स्टार मूवीज नरेंद्र पाटील असोत, त्याचबरोबर किशोर म्हात्रे असोत, राहुल म्हात्रे असोत, त्याचबरोबर ओंकार असो, आज मात्र योगेश सहभागी आहेत. यांचंही मी खूप खूप आभार व्यक्त करते. खूप चांगलं प्रक्षेपण त्यांनी पोचवलेलं आहे. दर्जेदार प्रक्षेपण, क्लीन अँड नीट टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोचवलेले आहेत. आमचे दोन्ही पंच MC चे पंच जे आहेत नितीन शर्मा त्याचबरोबर रुपेश मेश्री यांनी खूप चांगलं पंच म्हणून काम केले. त्यांचंही खूप खूप आभार असणार आहे. माझे सहकारी समालोचक जयवंत पाटील यांचेही खूप आभार. राजू पाटील स्कोर यांचेही खूप खूप आभार. चेंडू मात्र बघूया चांगला फटका आहे. चांगल्या धावा मिळतील. क्षेत्ररक्षक निलेश आहे तिथे. चपल क्षेत्ररक्षक 2 धावा पूर्ण करतोय. गिरीश बाद झालेला आहे. खेळपट्टीवर प्रवीण याला पाहतोय. प्रवीण मात्र एक संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता मात्र विजयासाठी 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. संघर्ष बघायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संघर्ष. चेतन शेप आउट झालेला आहे. पुन्हा इनसाइड आउटचा फटका. चेंडू हवेत आहे. झेल होते का बघायचं आहे. आणि निर्णायक क्षणी या ठिकाणी एक चांगला झेल बघायला मिळतोय. कोण क्षेत्ररक्षक गणेश आहे त्या ठिकाणी. मला वाटतं गणेश यांनी झेल घेतलेला आहे. आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावा.
जेव्हा एखादा मोठा फटका लागेल तेव्हा सामना मात्र झोकलेला असेल तर केवणी स्पोर्टिंग संघाच्या बाजूला डॉट चेंडू गेला किंवा फलंदाज बाद झाला की सामना मात्र झुकेल, तो म्हणजे आई एकविरा पिंपळणे संघाच्या बाजूला. आता मात्र खेळण्यासाठी जातोय वैभव, जातोय. आजचा दिवसातला हा शेवटचा सामना आणि काय रंगतदार सामना जयवंत पाटील बघायला मिळतोय. 4 चेंडू आणि धावांची धावा. आवश्यकता आहे 5. 4 चेंडू आणि 5 धावा. प्रेक्षक जिथे जागा मिळेल तिथे बसलेले आहेत सामन्याचा आनंद घेताना. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. ही मानाची स्पर्धा आहे राहनाल गावाची राष्ट्रवादी चषक 2022. आयोजक संघ आहे संतोष मूर्ती मास्टर 40+ राहनाल. पण दोन्ही संघाचे पाठीराखे असतील ते एका ठिकाणी बसून राहू शकत नाही आहे, अशी सिच्युएशन आलेली आहे. ते थांबणार नाहीत एका ठिकाणी, आपली जागा बदल करतील. अशा सिच्युएशनला अशा प्रकारची स्थिती होते. जेव्हा संघर्ष असतो ना तेव्हा प्रेक्षकांमध्ये सुद्धा सीमारेषेच्या बाहेर संघर्ष बघायला मिळतोय. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. 4 गेंदे बचे 5 रन चाहिए. 4 बॉल लेफ्ट 5 रन्स टू नीड. ते एक्झॅक्टली काय झालंय? पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर, अन्यथा पेनल्टीचा सामना करावा लागेल. आपण जर कुठल्याही प्रकारे पंचांशी आर्ग्युमेंट करण्याचा प्रयत्न केला तर आपणास पेनल्टीचा सामना करावा लागेल. ऑर्गनाइज कमिटीची स्ट्रिक्ट वॉर्निंग ही सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर अगेन्स्ट. कुठल्याही प्रकारचा इंस्ट्रक्शन पंचांना आपण द्यायचा नाही. 4 चेंडू कंपल्सरी 5 धावांची आवश्यकता आहे. काटे की टक्कर प्रेक्षकांना बघायला मिळते. शफल होऊन खेळलेलं आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय तिथे. चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल. सामन्यामध्ये एक रोमांचकता रोमहर्षक सामना प्रेक्षकांना बघायला मिळते. 3 चेंडू आणि कंपल्सरी 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. नाही, जयवंत पाटील बऱ्याचशा वेळेला अशी सिच्युएशन असते ना, यामध्ये काही जे क्षेत्ररक्षक असतात ते पूर्णपणे विचार करत असतात चेंडू आपल्याकडे येणार नाही ते बरं होईल, आणि काही क्षेत्ररक्षक दक्ष असतात ते मात्र वाट पाहत असतात चेंडूची. यस, बघूया पंच तिथे फक्त कॅप्टननेच तिथे जायचं आहे. हे पहा, पंचांचं बारकाईने त्या ठिकाणी लक्ष आहे, हे लक्षात घ्या. पंच आपला डिसिजन देतील, लक्षात घ्यायचं आहे. पंच आपला निर्णय योग्य वेळी देतील. आपण हे बघा, दोन्ही संघांना या ठिकाणी ऑफिशियल वॉर्न करण्यात येते, वॉर्निंग देण्यात येते. कुठल्याही प्रकारे आपण पंचांशी जर वादविवाद करण्याचा प्रयत्न आपण जर केला तर आपणास पेनल्टीचा सामना करावा लागेल. आमच्यापर्यंत पंचांनी जो निर्णय दिलेला आहे दॅट विल बी द लास्ट डिसिजन. नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. मित्रांनो, तुम्ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खेळताना बघितलं असेल. स्टीव्ह बकनर यांनी जवळपास 9 ते 10 वेळा चुकीच्या पद्धतीने बाद दिलेला असताना सुद्धा कुठल्या प्रकारची नाराजी त्यांनी व्यक्त केली नाही. बरोबर, डॉक्टर गवली सर, चांगला उल्लेख केला आपण. पण सरते शेवटी स्टीव्ह बकनर यांनी सांगितलं की खरोखरच माझे चुकीचे डिसिजन होते. सचिन तेंडुलकर याचे जवळजवळ 9 ते 10 सेंचुरी ह्या हुकल्या होत्या त्याच्या निर्णयांच्या मुळे.
पंचाने यापूर्वी निर्णय दिलेला आहे आणि आता सुद्धा पंच जाऊन चर्चा करतील आणि निर्णय देतील. त्याने रिप्लेस सुद्धा बघितलेला आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंचाने रिप्लेस सुद्धा बघितलेले आहे आणि दॅट विल बी लास्ट डिसिजन. पंच या ठिकाणी जागेवर जातील आणि निर्णय देतील. नो आर्ग्युमेंट्स. तीन चेंडू आणि बघूया पंचांचा काय निर्णय येतोय ते. यस, एक धाव झालेली आहे. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि कंपल्सरी 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. अतिशय रोमांचकारी सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. जबरदस्त संघर्षमय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. दोन संघांमध्ये पिंपळनेर वर्सेस केवनी जबरदस्त फाईट बघायला मिळते. रफ अँड टफ सामना, पैसा वसूल सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. टफ इन्काउंटर सज्ज होते. बॉलिंग मार्कवर चेतन. चेंडू मात्र बघूया अगदी अप्परकटच्या अंदाजाने खेळलेला आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर स्टार्टमॅन सीमारेषेच्या बाहेर. विनिंग शॉट, विजयी चौकार वैभव याच्या बॅटमधून आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे तो केवनी स्पोर्ट्स केवनी या संघाने सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आई एकवीरा पिंपळनेर. सामनावीर आहे समाधान, ज्यांनी समाधानकारक कामगिरी केली आपल्या संघासाठी.